नमस्कार, मी डॉक्टर मोनिका कुबेर कोत्तलेवा, प्रॅक्टिसिंग कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट ॲट डॉक्टर कुबेर श्री साई डिवाइन केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, चंद्रपूर. मी मागच्या 3 वर्षापासून चंद्रपूरमध्ये प्रॅक्टिस करते व याआधी मी नागपूरला किंग्सवे हॉस्पिटलला ॲज अ कन्सल्टंट म्हणून 1.5 वर्ष होते. त्याआधी फेलोशिप्स वगैरे करत होतो. एक्सपिरियन्स गॅदर करून आता इकडे प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. मॅम काय सांगाल आयव्हीएफच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आयव्हीएफ म्हणजे नेमकं काय काय सांगाल? IVF म्हणजे ही एक आपल्याला एड आहे जेणेकरून आपण आपल्या वंध्यत्वाचं ट्रीटमेंट म्हणजेच आपण आपल्या हातात आपलं बाळ घेऊ शकतो. IVF हे काही वाईट नाही आहे किंवा मी म्हणणार की IVFच केलं पाहिजे असं पण नाही, पण कधी करायचं आणि कधी नाही करायचं याची कल्पना सामान्य व्यक्तीला असायला हवी. आजकाल वंध्यत्वाची समस्या आहे ती सगळीकडे वाढत चाललेली आहे. तर ज्यांना वंध्यत्वाची समस्या आहे त्यांनी आयव्हीएफच करावं का? वंध्यत्वाची समस्याचं सोल्युशन फक्त IVF नाही आहे. सर्वात मेन सांगायचं म्हणजे आजकाल लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी नाही राहिली, एन्झायटी वाढत चालली. सायकोसोशल काउन्सिलिंग हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. सोसायटीचं प्रेशर, घरच्यांचं प्रेशर, पिअर प्रेशर हे सगळं पण मुख्य कारण असतं की सगळं नॉर्मल असल्यावरही प्रेग्नन्सी राहते. काय सांगणार मग आजकाल वंध्यत्वाची समस्या वाढत चाललेली आहे, त्यात कुठे ना कुठे जे मुली आहेत ते करिअर कॉन्शियस आहेत, खूप उशिरा लग्न होतं आणि त्यानंतर बाळ होत नाही, यावर काय सांगणार आपण? सर्वात प्रथम तर मी हे म्हणणार की वंध्यत्व फक्त मुलींमुळे नाही वाढत आहे. जीवनशैली बदललेली आहे, ती मुलींची पण बदलली आहे आणि मुलांची पण बदलली आहे. लोकांचं एक्सेप्टन्स नाही राहत की आमच्या मुलामध्ये किंवा मुलांचं पण एक्सेप्टन्स नाही राहत की आमच्यामध्ये काही कमी असेल किंवा आमच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल. कधी पण सर्वात प्रथम बायकांना टेस्ट करायला सांगतात आणि मग माणसांना सांगतात. पण माझं सजेशन हे आहे की जेव्हा आपण वंध्यत्वाचं ट्रीटमेंट सुरू करतो तर दोघांनी सोबत ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे किंवा ऍटलिस्ट इन्व्हेस्टिगेशन तरी सोबत केले पाहिजे. तसं पाहता तर वाढतं वय फक्त मुलींचे उशिरा लग्न नाही होत आहे तर मुलांचे पण उशिरा लग्न होत आहे. दोघांचेही कारणं असतात. जीवनशैली बदलत चालली आहे, मुलींचीही जीवनशैली बदलत आहे, मुलांचं पण जीवनशैली बदलत आहे. लेट नाईट जागरण, सकाळी उशिरा उठणं, फास्ट लाईफ, स्ट्रेसफुल लाईफ, कामाचं प्रेशर, घराचं प्रेशर, स्टेबिलिटी व्हायचं प्रेशर, फायनान्शियली स्टेबल व्हायचं प्रेशर, या सगळ्या कारणांमुळे आपण आपलं प्रेग्नन्सी लांबत जातो व आपली जी नॅचरल क्लॉक आहे ती पण टिकटिक करत राहते. प्रेग्नन्सीची एक पर्टिक्युलर इयर एज काय म्हणता येईल आपल्याला? पहिलीच्या काळात जे म्हणायचे की 24-25 वर्षात लग्न होऊन जायला पाहिजे पोरींचं, ते अगदी बरोबर होतं. पण 24-25 आजकालच्या मुलींसाठी थोडं लवकर होतं कारण करिअर सेट नाही होत. पण किमान 30 वर्षाच्या आधी तरी एक बाळ झालं तर ते त्यांच्यासाठी फार चांगलं राहतं. आयव्हीएफच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आयव्हीएफची प्रक्रिया कशा प्रकारची असते आणि ती कितपत सेफ असते काय सांगणार? तुम्ही जर व्यवस्थित रजिस्टर्ड सेंटरकडनं IVF केलं तर डेफिनेटली ते सेफ आहे. आजकाल असे कित्येक सेंटर्स असतात जे विदाउट लायसन्स किंवा फेक लायसन्सवरही चालतात. तर तुम्हाला तुमचं रिसर्च करायचं आहे की आपण ज्या सेंटरला जातो आहे ते व्यवस्थित चालत आहे की नाही चालत आहे, त्यांचे लायसन्सेस सगळे व्यवस्थित आहे की नाही आहे. IVF हा सेफ प्रोसिजर आहे. बघा, कधीच कुठलीही प्रोसिजर 100% सेफ असं कोणीच नाही म्हणू शकत. साधा आपण रस्त्यावरूनही चालत असेल तर आपला ऍक्सिडेंट कधी होणार हे आपण नाही सांगू शकत. तसंच मेडिकल ट्रीटमेंट घेताना कधी कोणतं कॉम्प्लिकेशन होणार हे आपण पहिलेपासून नाही सांगू शकतो. हो, पण कुठे कुठे आपण हे नक्कीच सांगू शकतो की या कंडिशनमुळे कॉम्प्लिकेशन्स व्हायची शक्यता जास्त राहते. तर त्याकरिता तुमचे डॉक्टर तुम्हाला अवेअर करतातच, काउन्सिलिंग करतात, तुम्हाला सगळं समजावून सांगतात आणि समजावून सांगितल्यावरच तुमचं सहमती घेतात की तुम्ही या प्रोसिजरसाठी तयार आहात की नाही आहात. जे फायनल डिसिजन आहे ते तर कपललाच घ्यायचं आहे. आम्ही फक्त सजेशन देऊ शकतो, निर्णय तुम्हाला घ्यायचा. मॅम जसं आपण एक गायनेकोलॉजिस्ट आहात, मी आपल्याला विचारलं होतं एक वंध्यत्व समस्येसाठी आयव्हीएफच करावं का? आपण नाही म्हणाल तर मग नेमकं काय करावं? प्रत्येक कपलनी पहिले तर इन्व्हेस्टिगेशन करायला हवे
की आपल्या कुठल्या कारणामुळे आपल्याला वंध्यत्व आहे. जर ते कारण ट्रीटेबल असेल तर डेफिनेटली ते कारण ट्रीट करून आपण नॅचरल प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न केला पाहिजे. जसं आपण पाहतो की आजकाल पीसीओडी म्हणजेच ज्याचं नाव आता PMOS झालेलं आहे ते असेल तर बऱ्याचदा सायकल्समध्ये एग रिलीज होत किंवा लांब लांब सायकल असतात, 3-3 महिन्याला पिरियड येतात. तशा कंडिशनमध्ये तुम्ही डॉक्टर लोकांची हेल्प घेऊन काही औषधी घेऊन त्याचा उपचार करू शकता. बीज बनायची प्रक्रिया त्याच्या औषधी घेऊ शकता. व ते फुटल्यावर तुम्हाला ते योग्य वेळ सांगतात की आता तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवा आणि प्रेग्नन्सी व्हायची वाट बघा. असं तुम्ही किमान 6 वेळा तरी केलं, पण त्याच्यातही जर नाही झालं तर नक्कीच वेळ वाया न घालवता तुम्ही फर्दर टेस्टिंग केली पाहिजे. आता मेन तिसरं असतं आपलं ट्यूब टेस्ट. ज्याप्रमाणे जर ट्यूब ब्लॉक असेल तर कशी राहणार आहे प्रेग्नन्सी? रस्ताच ब्लॉक आहे तर प्रेग्नन्सी नाही राहणार. किंवा मुलांची आपण जी सिमेन अनालिसिस टेस्ट होईल त्याच्यात जर स्पर्म काउंटच कमी असेल किंवा स्पर्म काउंट 0 असेल किंवा स्पर्मला मोटिलिटीच नसेल तर प्रेग्नन्सी कशी राहणार? तर या गोष्टींकरिता तुमचे रिपोर्ट करून तुमचे डॉक्टर तुम्हाला नक्कीच गाईड करतात की तुम्ही किती सायकल्स नॅचरल प्रयत्न केला पाहिजे, किती सायकल्स तुम्ही ओव्युलेशन इंडक्शन घेऊन केलं पाहिजे व किती सायकल्स तुम्ही IUI प्रयत्न केला पाहिजे आणि किती सायकल्स नंतर तुम्ही IVF. पण कधी कधी रिपोर्ट्स असे असतात जे तुम्हाला सांगतात की तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ न वाया घालवता IVF ला डायरेक्ट अप्रोच केला पाहिजे. म्हणजेच तुमचा सक्सेस रेट जो असतो IVFचा तो जास्ती, कारण वाढतं वय आणि IVF जर आपण खूप उशिरा म्हणजे अगदी 40 नंतर करतो म्हटलं तर सक्सेस रेट डेफिनेटली कमी राहणार. मॅम, आपल्या बाबतीत जर बोलायला गेलं, आपण अनेक वर्षांपासून ट्रीटमेंट करत आहात. मातृत्वाची सेवा देणे हा खूप मोठा एक आशीर्वाद आहे असं म्हटलं काय हरकत नाही. जेव्हा आपण एखाद्याच्या हातात बाळ देता आणि तो आपण धन्यवाद म्हणतो, अशा प्रकारचा आनंद आपल्याला भेटतो, काय सांगणार? हे बघा, जेव्हा कोणाला आपण खुशी देऊ शकतोय तर मी तेव्हा भगवंताला धन्यवाद करते की त्यांनी आम्हाला माध्यम निवडलं आहे. त्या व्यक्तीच्या जीवनात 2 क्षण खुशीचे आणायचे. कुठल्याच डॉक्टरांना वाटत नाही की त्यांच्या पेशंटचं वाईट व्हायला पाहिजे. सतत सगळ्यांचे प्रयत्न हेच असतात की त्यांनी त्यांच्या पेशंटला आनंदी करावं व निरोगी मुक्त करावं. मॅम, मी जर कुठे साई डिवाइन हॉस्पिटलच्या बाबतीत जर बोलायला गेलं, इथे प्रसूतीकरिता, स्त्रीरोगकरिता काय काय वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रमुख पद्धतीने उपलब्ध आहे? आपल्या दवाखान्यात मल्टी स्पेशालिटी असल्यामुळे कधीही कुठलीही कॉम्प्लिकेशन जर आढळली तर त्वरित आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत उपलब्ध. तसंच नॉर्मल डिलिव्हरी, पेनलेस डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन हे सगळं आपल्याकडे होतं. व त्या व्यतिरिक्त आपल्याकडे गायनॅक सर्जरीज पण सगळ्या होतात, जेणेकरून जसं करून लॅप्रोस्कोपी किंवा ओपन सर्जरीज हे देखील आपल्याकडे होतात. प्रसूती संदर्भात किंवा प्रेग्नन्सी संदर्भात आणि IVFच्या बाबतीत जर कोणाला आपल्याशी माहिती घ्यायची असेल किंवा उपचार संदर्भात आपल्याशी संपर्क करायचा असेल तर ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क करू शकतात? तुम्ही आमच्या हॉस्पिटलचं नाव जर टाकलं तर गुगलवर नंबर येतो व त्या व्यतिरिक्त माझा इंस्टाग्राम चॅनल आहे, ते पण तुम्ही फॉलो करू शकता. ते डॉक्टर मोनिका कोत्पल्लीवारच्या नावाने आहे. त्यावरही तुम्हाला बरीच काही माहिती तुमच्या टॉपिक्स बद्दल म्हणा किंवा तुमच्या शंकांबद्दल व्हिडिओज आहेतच, रील्स आहेतच. व तुम्हाला कुठले अजून हवे असेल तर तुम्ही ते नक्कीच मेसेजमध्ये फॉरवर्ड करू शकता आणि आम्ही त्याचे उत्तर त्वरितच देऊया. आमचं हॉस्पिटलचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9175181674 व आमचा पत्ता आहे श्री साई डिवाइन केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, भानापेट वॉर्ड, नियर मेन ब्रांच ऑफ. आज के लिए बस इतना ही. ऐसे ही ताज़ा खबरों के लिए बने रहिए डेली न्यूज़ 9 के साथ. हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर प्रेस करना ना भूलें. धन्यवाद.